3 लाखाच्या वर कोरोनाची रुग्णसंख्या सापडायला लागली आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये ही संख्या 5 लाखावर जाईल असं 3 लाखाची जी संख्या आलेली आहे ही टेस्टिंग केलेली आहे. हे टेस्टिंग केल्यामुळे आलेले आहे. महाराष्ट्रातला जो आकडा आहे काल 63,000 आहे ही टेस्टिंग. पण देशभरामध्ये अनेक राज्य अनेक प्रांत असे आहे जिथे टेस्टिंगच होत नाही. त्याच्यामुळे हा आकडा 3 लाख नसून हा 3 लाखापेक्षा जास्त आहे. सर, स्ट्रेन जो आहे हा स्ट्रेन बदलता होत चाललेला आहे कोरोनाचा. केंद्र सरकारकडे वारंवार आपण सांगतो की नेमका हा कुठला स्ट्रेन आहे याची माहिती द्यावी, उपचार यंत्रणेमध्ये त्यात बदल करता येऊ शकतो असं आरोग्यमंत्र्यांकडून वारंवार सांगितलं जातं. बघा, हा विषय वैद्यकीय रिसर्च संदर्भात आहे, त्याच्यामध्ये मी बोलणार नाही. पण आम्ही हे वाचतोय, हा स्ट्रेन फार गंभीर आहे. तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावरती देश आज येऊन पोहोचलेला आहे. मात्र तरी एक भूमिका असू शकते देशासंदर्भात. पण शेवटी त्याने असं म्हटलेलं आहे की राज्यांच्या परिस्थित्या काय आहेत त्यानुसार तिकडल्या राज्याने निर्णय घ्यावा. त्यानुसार काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे निर्बंध आहेत ते याहीपेक्षा कठोर आणि कडक करावेत असे आदेश काल आलेले आहेत आणि प्रत्येक राज्याला या दृष्टीनं पावलं टाकावी लागतील. पण महाआघाडीतल्या काही नेत्यांचं मत होतं की कडक लॉकडाऊनचीच आवश्यकता आहे. असं असताना देखील महाविकास आघाडीतल्या नव्हे तर सरकारमधल्या प्रमुख मंत्र्यांचीच ती मागणी आहे की कडक निर्बंध नसून लॉकडाऊनच लावावा. जर ब्रेक द चेन ही साखळी तोडायची असेल तर कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जगभरातल्या आरोग्य यंत्रणेचं सूत्र आहे आणि त्यानुसार असे सांगितलं जातं आहे. पण हा निर्णय का घेतला गेला? त्याच्याविषयी मी बोलणार नाही, मुख्यमंत्री बोलतो. पण निर्णय का घेतला गेला नाही मुख्यमंत्री? मी कसं काय सांगणार, मी कॅबिनेटमध्ये नाही. नहीं, गुजरात के बीजेपी मुख्यालय में तो रेमडेसिविर फ्री में मिल रहा है. वहाँ तो अखबारों में बड़े बड़े इश्तिहार एडवर्टाइजमेंट देकर रेमडेसिविर का डिस्ट्रीब्यूशन चल रहा है. जैसे इलेक्शन में कुछ चलता है डिस्ट्रीब्यूशन, कोई कपड़े बांटते हैं, कोई पैसा बांटता है, कोई साड़ी बांटते हैं. तो करप्शन है. ये तो सब आया है. अभी क्या मालूम नहीं अभी की परिस्थिति क्या है. अगर एक पॉलिटिकल पार्टी को ये मिल सकता है लेकिन एज ए स्टेट महाराष्ट्र को नहीं मिलता है और किसी राज्यों को नहीं मिलता है तो एक बहुत गंभीर बात है. देखिए, हाईकोर्ट ने इंटरवन किया है लेकिन हाईकोर्ट के इंटरवन से क्या होगा. अगर सरकार के पास, केंद्र सरकार के पास उतने मात्रा में उतना वो स्टॉक नहीं है ऐसा लगता है मुझे, तो आप क्या करोगे. अभी महाराष्ट्र में ऑक्सीजन की सप्लाई ठीक से हो रही है. बहुत से प्लांट बहुत से जगह पे एनजीओ ने भी खोले हैं या संस्थाओं ने भी खोले हैं और लोगों को फ्री में भी ऑक्सीजन का वो सप्लाई कर रहे हैं. कौन देगा ध्यान? केंद्र सरकार क्या करेगी. केंद्र सरकार इस देश की सर्वोच्च बॉडी है, सबसे बड़ी पंचायत है. तो उनका कोई जिम्मेदारी बनती है कि नहीं बनती है. क्या सब कुछ स्टेट पर फिर आप पैसा दीजिए. हमारा हमें यहाँ ज़रूरत सबसे ज़्यादा है रेमडेसिविर और पैसे की. आप दीजिए पूरा पैसा. बंगाल के चुनाव में अगर आप खर्च कर रहे हो यहाँ वहाँ से तो महाराष्ट्र के पास भी आप खुद भेज दीजिए. सर, प्रश्न मराठीत हाच आहे की राज्याची तिजोरी खडखडत आहे, त्यात मोठा ताण पडतोय, आर्थिक ताण देखील वाढत चाललेला आहे. केंद्राकडे कोट्यवधी रुपये येणं देखील बाकी आहे. त्यामुळे कुठेतरी केंद्रानं महाराष्ट्राच्या वाट्याचा जो पैसा आहे केंद्राच्या तिजोरीत पडलेला आहे तो तात्काळ त्यांनी रिलीज करावा. आज महाराष्ट्राला एक पैशाची गरज आहे आणि एका रेमडेसिविर इंजेक्शनची गरज आहे. केंद्र ही सर्वोच्च संस्था आहे लोकशाहीतली, केंद्र सरकार किंवा लोकसभा, त्यांनी तात्काळ महाराष्ट्राच्या वाट्याचं जे देणं तुम्ही लागताय हे मोकळं करावं. ये तो मैं प्रियंका जी की बातों से सहमत हूँ. चाहे प्रियंका जी हो या चाहे और कोई हो, ये जो बात रखी है ये देश के मन की बात है. हमें मार कर आप दूसरे देशों को जो उदारता दिखा रही हो तो ये ठीक नहीं है. पहले हमारी अमेरिका हमको दे रही है क्या? हमको रॉ मटेरियल चाहिए सीरम को. अदर पूनावाला ने जो बात की है कि हमारे जो प्रोडक्शन जो कम हो रहा है उसका है अमेरिका ने जो बैन्स डाला है रॉ मटेरियल पर, उसके वजह से हम ज़्यादा वैक्सीन नहीं बना पा रहे.
अमेरिका हो या और जो कंट्री है वो अपने अपनी देश के बारे में सोचते हैं, लेकिन हम इतने उदार बन गए हैं कि हम पड़ोस के देश के बारे में, ब्राज़ील के बारे में सोचते हैं। कोई ज़रूरत नहीं है, पहले घर में देखिए। सर, सत्ता पाडण्याचा विचार आजही वरिष्ठ नेते भाजप नेत्यांकडून सुरू आहे. अमित शहा म्हणाले की शिवसेना हा महाराष्ट्रात आमचा छोटा मित्रपक्ष होता आणि हे सरकार स्वतःच्याच ओझ्याने पडेल. नाही, ठीक आहे, ओझं कधी वाढते बघू आपण. ओझं वाढलं की आम्ही त्यांना कळू ओझं वाढलं आहे म्हणून.